संत सेवा हीच देवा उत्तम उत्तम आहे. किंवा ज्ञानोबा याच अनुषंगाचं प्रमाण देत आहे. ज्ञानोबा म्हणतात ते हे प्राणा पुरते आवडते मज निरोते जे भक्त चरित्राते प्रशंसिते. काय जे भक्त आवडतो महाराज. तुम्ही ज्या पहिल्या अध्यायामध्ये ओव्या येऊन जातात ज्ञानोबा म्हणतात तो भगवान परमात्मा काय करतो भक्ता करता इतका खाली येतो. अहो त्या अर्जुनाचं सारथ्य करावं नवलतया प्रभूचे अद्भुत प्रेम भक्ताचे सारथ्य पण पार्थाचे करीत असे. काय ज्ञानोबा करीत आहे म्हणजे भक्ता करता देव इतका खाली येतो. काय येतो कारण त्याला भक्त आवडतो म्हणून येतो महाराज. तुम्ही ऐकताय ना देवाला काय आवडतं तर भक्त आवडतो महाराज. फार आवडतो फार. त्या भक्ता करता काही सुद्धा काम करतो. साधावया भक्ती काज नाही लाज धरी किंवा नीच काम करी न धरी लाज किंवा उंच टीच काही नेने भगवंत तिष्ठे भाव भक्ती देखोनिया दासी पुत्र कन्या विदुराच्या भक्षी दैता घरी रक्षी. याच्यातलं मला एक प्रमाण तुम्हाला द्यायचंय. सजन कसा या विकू लागे मास माळ्या सावत्यास खुरपू लागे. जगाच्या मालकांना सजन महाराजाला मास विकू लागावं. आज चला ना पुढे जगाच्या मालकानं त्या ठिकाणी संत श्रेष्ठ चोखोबऱ्याच्या पत्नीचं बाळंपण करावं. इतका देव खाली येतो महाराज. काय येतो फक्त भक्ता करता येतो. त्याला भक्त फार आवडतात म्हणून येतो. पहा ना चोखोबऱ्यांच्या पत्नीचे दिवस भरत आले आणि दिवस भरत आल्या चोखोबऱ्यांची पत्नी सहज आपल्या मालकाला म्हटली अहो ऐकलं का काय अहो मी अडवलेली आहे आणि अडवलेल्या अवस्थेमध्ये एखादा बाई माणूस माझ्या जवळ असणं फार गरजेचं आहे. तुम्ही जर त्या ठिकाणी तुमच्या बहिणीला घेऊन आले तर बरं होईल. चोखोबऱ्या बहिणीला निरोप देण्याकरता निघाले आणि मध्येच त्या ठिकाणी एक पायदिंडी सोहळा चाललेला होता. त्याच्यातलं भजन कानावरती पडलं आणि चोखोबऱ्याच्या दिंडीमध्ये काय झाले सहभागी झाले आणि सगळं विसरले महाराज. असो ईसा कोठे आठवची नाही देहीच विधेयी विधे अवस्थेमध्ये गेले. मला कधी कधी चोखोबऱ्यांचं काय काय मला वाटतंय ते जर आपण परमार्थाची उंची पाहिली तर आपण कुठेच नाही हे लक्षात येतं महाराज. आपण दिंडीला निघायच्या अगोदर महिनाभर आवरावरी करतो महाराज. महिनाभर हो दिंडीला जायचं दिंडीला जायचे काय ती त्याची इतकी कोण कधी भेटलो का दिंडीला जायचं. बरं ऐका आता तो दिंडीला गेला ना पहिलाच मुक्कामाला काय करतो महाराज जेवलं खावलं का रोडला येतो फोन काढतो घरी फोन लावतो हॅलो जेवली का आता पाहायची तयारी. मला वाटतं काय विशेषत्व आहे. चोखोबऱ्या सगळं विसरले आणि त्या दिंडीमध्ये प्रवेश केला. पण जगाच्या मालकाला काय वाटलं महाराज घाम फुटला. जगाचा मालक विटेवरून खाली उतरला. खाली उतरल्याबरोबर जगाच्या मालकानं त्या ठिकाणी दंडाचं लुगडं धारण केलं. दंडाचं आई दंडाचं लुगडं कोहिनूर मॉलला भेटतं बरोबर ना. हा पुढं वर्धमान द्वारकादास पुढं भेटतं खरं सांगा दंडाचं लुगडं नाही महाराज. दंडाचं लुगडं आता काय पाहायला सुद्धा भेटणार नाही. अहो आपण वस्त्रामध्ये फार मुबलकतेनं पुढे गेलो महाराज. श्री गुरु राऊत बाबांच्या मुखारविंदातून भाव ऐकला होता. 70-72च्या काळामध्ये सुद्धा माणसाला फुलबाह्याची शर्ट मिळत नव्हते महाराज. एखादा वस्त्र फार जीर्ण झालेला असायचं फार फार परिस्थिती ठिगळं लावलेली राहायची. फार अवघड परिस्थिती होती. फार वस्त्राची कमतरता मी 70-72चाच काळ ज्यांनी अनुभवलाय. एखाद्याला जर पोरगी पाहायची असेल तर ज्या गावात एखादं फुलबाह्याचं शर्ट आहे त्याच्याकडे 2-4 दिवस आधीच वशीला लावायचं हे तो शर्ट घेणार. आणि मग महाराज आदल्या दिवशी ते शर्ट आणलं जायचं धुतलं जायचं आणि कशाची इस्त्री महाराज तांब्यामध्ये कोळशे टाकले जायचे मग इस्त्री मारली आणि दुसऱ्याच्या शर्टावर पोरी पाहून यायच्या बरोबर ना. बरेच जण ते बाबा मान आले ते 100% दुसऱ्याच्या शर्टावर पोरगी पाहून आले. हे आहे ना महाराज सत्य आहे. खरं आहे महाराज. हे असा काळ होता भयानक. वस्त्राची फार कमतरता होती. आज इतकी मुबलकता आहे महाराज. इतकी मुबलकता आहे. आमची माता माऊली 1-2 वेळा ते वस्त्र घालते गोळा म्हणून टाकून देते. ते साड्याचा गठ्ठा तयार झाला की मग ते बरं राहतं. 4 साड्यावर एक टप किती वर आहे जमलं राव बरोबर 4 साड्यावर एक टप. असंच आहे महाराज. हे अवघड आहे. मला वाटतंय मागे एक पेपरला बातमी आली होती. ती बातमी अशी होते एक माता माऊली कपाट उघडायला गेली. ती साड्याचं त्या ठिकाणी सगळ्या साड्या तिच्या अंगावर पडल्या. बघता काय गुदमरून
वस्त्राची भूक लागते, चला मला तिकडे जायचं नाही. जगाच्या मालकानं दंडाचं लुगडं घातलं. दंड म्हणजे काय ऐकून ठेवा. जुन्या काळामध्ये वस्त्र फाटलं तर टाकू देत नव्हते. लाल वस्त्र असेल आणि हिरवं वस्त्र असेल, एखादं जर ते इरकं झालं तर ते फाटलं तर लाल वस्त्राला ते हिरवं वस्त्र जिथे जोडलं जायचं, बारीक जोडलं जायचं, त्याला दंड म्हणतात महाराज. असे दंडाचं लुगडं जगाच्या मालकानं धारण केलं. डोक्याला तेल नाही, अनवाने चोखोबऱ्यांच्या बहिणीचं रूप धारण केलं. काखेमध्ये गाठोडं घेतलं आणि जगाचा मालक चोखोबऱ्यांच्या दारात आला आणि मोठ्यानं आवाज दिला. जगाचा मालक त्या ठिकाणी आवाज देऊ लागला, वहिनी दार उघडा. दार उघडा म्हटल्याबरोबर वहिनीनं दार उघडलं महाराज. आणि पाहिलं तर आपल्या वंश आल्या, वंशच ना, वंशबाई आल्या, आत्या आत बसला. आता जगाचा मालक सांगू लागला, वहिनी तुम्ही आता काहीच काम करायचं, तुम्ही काहीच काम करायचं नाही, सगळं काम मी करेल. आणि जगाचा मालक सगळं काम करू लागला महाराज. सगळं काम करतोय, फार काम करतोय. इतकं काम केलं, शेजारच्या माता माऊला येत जात असताना त्या ठिकाणी सहज पाहायच्या, बाई गेल्या वेळेस आली तर भांडणं लावून गेली, या वेळेस आली तर नुसती काम करते. गेल्या वेळेस आली होती ती खरीच आली होती महाराज, काडीच टाकायला आली होती. यावेळेस त्या ठिकाणी जगाचा मालक सगळं काम करतोय. का करतोय हे? फक्त त्याला भक्त आवडतात म्हणून करतोय महाराज. चला, म्हणून देवाची जर आवड काय असेल तर देवाची आवड भक्त आहे. माझा विषय संपला. 15 मिनिटं राहिले. ऐकताय ना आता? 15 मिनिटं राहिले. आता ऐका. आता त्या ठिकाणी आपण देवाची आवड पाहिली. जीवाची आवड काय? काय आवडतंय जीवाला? तर जीवाला फक्त आणि फक्त प्रपंच आवडतोय. विठ्ठल विठ्ठल महाराज, जीवाची जर काय आवड असेल तर प्रपंचच आहे महाराज. इथे 2 प्रकार करतले, मुख्य आवड आणि अवांतर आवड. इथे मुख्य आवड जर पाहिलं तर याचा प्रपंचच आहे महाराज. काय ज्ञानोबा किती गोड बोलले. विषय विषयाचा पडी पाडू, गोड गोड परमार्थ लागे कडू, कडू विषय गोडो जीवासी झाला. जीवाला जर काय आवडत असेल तर जीवाला त्या ठिकाणी फक्त आणि फक्त प्रपंच आवडतो. आता मला विचारतो, तुम्हाला गोड आवडतं का तिखट आवडतं? खरं बोला, बोला ना, बोला. अहो काय खरं बोला, बोला. मी ज्ञानोबऱ्यांची भाषा घेणार आहे. गोड आवडतं का तिखट आवडतं? बोला 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 बोला. काय आवडतं? हा, गोड गोड. बदलायचं नाही बरं. काय म्हणले? गोड गोड. सगळे काय म्हणले? गोड. आता बदलायचं नाही. तुम्हाला काय गोड ना? हा गोड. आता ऐका, बदलायचं नाही. आता ऐका, काय झालं? नवीनच लग्न झालं छकीचं. छकी गेली सासरी आणि नेमकं रोज आईचा छकीचा फोन व्हायचा. अगं जावई बापू त्या ठिकाणी एक दिवस जेवायला पाठव, जावई बापूला जेवायला पाठव. रोजच त्या ठिकाणी बोलू लागली. आणि एक दिवस त्या ठिकाणी असं वाटलं पाठवावं. त्याच्या मागे रोज त्या ठिकाणी भूमिका लावून ठेवला. रोजच भूमिका लावून ठेवला. रोजच भूमिका लावून ठेवला. आता ऐका, तुम्ही ऐकताय सगळे? हा, 15 मिनिटं राहिले ना? हा, आता ऐकाय, हे मला पटकन सांगायचं. आणि मग त्या ठिकाणी रोजच ती म्हणायला लागली, अहो जा, आईचा रोज फोन येतोय, तुम्ही एक दिवस जेवायला जा, एक दिवस जेवायला जा.
आणि त्यानं काय केलं, त्यानं लगेच आपलं एक दिवस बाहेर गेलं, बायकोला फोन लावला, अगं ऐक मी इकडे चाललोय, मग तुझ्या आईला कर फोन, तर मी आलो इकडं मग जेवायला येतो. तिनं लगेच आईला फोन केला, अगं ते येऊ राहिले असं, मग आता मी लगेच तयारी करते. तिनं लगेच सगळं घर पुसून पासून काढलं, बाजारात गेली आणि 2000 रुपये डझनचे चांगले केशर आंबा आणला, नवीनच आलं होतं आंबा आणला, आंब्याचा रस केला, एक थेंब सुद्धा पाण्याचा टाकला नाही, इतका घटमुट रस केला. रस झाला, तिला वाटलं रसाबरोबर काहीतरी करावं लागेल. मग तिनं काय केलं, थोडीशी मला वाटतंय मग पुरण टाकलं, पुरण त्या ठिकाणी केलं, पुरण पीठ मळून ठेवलं, आमटी भात केला, सगळं काही त्या ठिकाणी रेडी ठेवलं. आणि तिला वाटलं आता जावई बापू आले रे आले की फक्त गरम गरम काय काढायचे, भजे कुरडई आणि आपलं त्या ठिकाणी गरम गरम पोळी करायची, सगळं काही तयारी करून ठेवली. तयारी करून ठेवल्याबरोबर जावई बापूच्या गाडीचा आवाज आला, इतका आनंद झाला. तिनं लगेच भरलेली बादली आणली गरम पाण्याची, बाहेर आली, पाय धुवायला लावले, पाय धुतले, जावई बापू या आतमध्ये बसायला लागलं. ते म्हणले, अहो जावई बापू ऐका, जर तुम्ही त्या ठिकाणी चहा घेतला का तुम्हाला जेवण जायचं नाही, तुम्ही एकदम 10 मिनिटं थांबा, मी गरम गरम त्या ठिकाणी स्वयंपाक बनवते. तिनं लगेच गरम गरम त्या ठिकाणी स्वयंपाक चालू केला. मग तिनं काय केलं, आता गॅस नव्हता, मग चूल पेटवली, जमलं ना, या अवघड आता चूल पेटवल्याबरोबर लगेच तेलाची कढई, त्याच्यात लगेच बटाट्याचे भजे, लगेच त्या ठिकाणी कोथिंबिरीचे, लगेच पालक भजे, अजून कांद्याचे सगळे भजे काढले. भजे झाल्याबरोबर तिनं लगेच कुरडई पापडी सगळी काढली, तवा ठेवला, तवा तापला, लगेच पोळी लाटली, पोळी टाकल्याबरोबर पोळी उलटी केल्याबरोबर ती पोळी फुगली. महाराज, पोळी काय होती, टरारून फुगली. मला त्या अलीकाडी पोळी नाही फुगत, करणारीच फुगती महाराज. त्याची पोळी टरारून फुगली. तिने अशी गरम गरम पोळी काढली, ताटली ठेवले, आमरसाचं सगळं ताट केलं. जावई बापूला बसायला पाठ, पुढे उदबत्त्याचा घमघमाट, ताट ठेवायला पाठ, सगळं ठेवलं. पुढे रांगोळी काढली आणि ताट आणून ठेवल्याबरोबर तेवढ्यामध्ये ताट आणून ठेवल्याबरोबर लगेच जावई बापू बसा. जावई बापू पाटावर बसले आणि सासूबाईकडे पाहिलं, तोंड वाकडं केलं. मामी तुम्हाला तर काही कळतच. अहो जावई बापू 2000 रुपये डझनचे आंबे, तर एक थेंब पाण्याचा नाही टाकला. मामी तुम्हाला तर अजिबात काही कळत नाही राव. झालं काय जावई बापू, अहो इतका भारी स्वयंपाक, इतके गरम गरम पुरणपोळ्या, नुसती तोंडात टाकली का इरघळण अशी पुरणपोळी आहे. नाही तुम्हाला तर मामी काही कळतच नाही. जावई बापूला मामी मला, अहो झालंय काय, काहीच कळत नाही. अहो मामी मी आज आयतवार पाहून आलो होतो राव, ज्याला कळेन कळून घ्या. आता ऐका, अहो गोड ताट समोर वाढलं तरी आवडलं का? ज्ञानोबा म्हणला तीच अवस्था आहे. विषयाचा पडी पाडू, गोड ताट आहे, गोड परमार्थ लागे कडू म्हणजे तिखट घ्या, तिखट लागायला लागला आणि कडू विषय गोडो जीवासी झाला. जीवाची आवड प्रपंच आहे. 5च मिनिटं राहिले. बरं महाराज, आता देवाची आवड कळाली काय आहे, तर देवाची आवड भक्त आहे. जीवाची आवड कळाली, फक्त प्रपंचातले विषय आहेत. आता आम्हाला सांगा ना, संताची आवड काय? वंदनीय तुकोबरायांना विचारू, का हो तुकोबराय, नेमकं संताची आवड काय? तुकोबराय म्हटले, तुकोबराय सांगायला लागले, संताची आवड फक्त भगवंताचं रूप आहे, अभंगाचं
आवडतंय त्या ठिकाणी संतांना तुकोबारांनी सांगावं, रूप आवडतंय, आवडे हे रूप. हो कसं आहे ते रूप? गोजरे सगुण पाहता लोचन सुखावले. फार आवडतंय महाराज. वेळ किती राहिलाय? 5च मिनिट आहे. ऐका ऐका. पण फार रूप आवडतंय. ते रूप अतिशय सुंदर आहे आणि सगुण आहे. नाथांच्या हरिपाठामध्ये सगुणच का? तर त्या ठिकाणी सांगतात निर्गुणी पावलं सगुणी भजता. म्हणून सगुणच आवडतंय. किती आवडतंय? बहु आवडसी जीवापासून या. फार आवडतंय महाराज. जीवाही पेक्षा जर जास्त काय आवडत असेल आम्हाला तर त्या भगवंताचं रूप म्हणजे देवच आवडतोय महाराज. म्हणजे संताची आवड देव आहे, देवाचं रूप आहे. म्हणजे संतांना त्या ठिकाणी फक्त देवच आवडतोय आणि प्राणाही पेक्षा जास्त आवडतोय. म्हणून तर नामदेव महाराज म्हणतात देह जावो अथवा राहू पांडुरंगीरड व्हावो. आमचा प्राण गेला तरी चालेल पण आम्ही त्याच्यापासून काय त्या भक्तीपासून आम्ही अंतर ठेवणार नाही, मागे सुद्धा हटणार नाही. म्हणजे आम्हाला इतका त्या ठिकाणी काय आवडतंय? देव आणि त्याचं रूप आवडतंय. तर रामायणातला एकच प्रसंग सांगतो थांबतो. रामायणामध्ये ज्यावेळेस रामप्रभू आणि रावणाचं युद्ध चालू होतं, कोणाकोणाचं? इराक आणि रामप्रभू आणि रावणाचं युद्ध. तुमच्या डोक्यात हे युद्ध फार पक्क बसलेलं आहे पण जाऊ दे. रामप्रभू आणि रावणाचं युद्ध चालू होतं. त्या युद्धामध्ये रावणाच्या अनेक योद्धे गतप्राण झाले. रावणाला वाटलं आता कोणाला पाठवायचं आणि म्हणून रावणाच्या पुढे त्या ठिकाणी आपल्या भावाचं त्या ठिकाणी चित्र डोळ्या म्हणजे नाव डोळ्यासमोर आलं. आणि मग काय केलं? कुंभकर्णाला उठवलं पाहिजे. कुंभकर्ण 6 महिने झोपायचा, आता त्याला उठवलं पाहिजे. मग काय केलं महाराज? त्यानं काय केलं? सगळे पदार्थ आणले त्याच्या भोवती ठेवले. त्याचा सुगंध सुटला आणि ते उठलं बुवा. उठल्याबरोबर त्यानं आधी विचारायचं ना कशाला उठवलं? नुसतं खाऊन घेतलं, खाल्लं पिल्लं. मग दादाकडे गेला, अरे उठवलं कशाला? मला कीर्तन संपत आले म्हणून उठवलंय. ऐका अरे मला कीर्तन उठला म्हणले मग काय? अरे कशाला उठवलंय? अरे म्हटले माझं रामाचं युद्ध चालू आहे, त्या युद्धामध्ये तुला सक्रिय व्हावं लागेल याकरता तुला उठवलंय. बरोबर दादा काळजी करू नको, मी तुझं अन्न खाल्लंय, मला माहित आहे ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी, ज्याचं खावं मीठ त्याच्याशी वागावं नीट. मी क्षमा मागून बोलतो कळसे बाबा. अलीकडे एकाच खातो, एकाची टाळी वाजतो, बटन तिसऱ्याचं दाबितो. हे अलीकडे बरोबर हे भयंकर आहे. त्याने विचार केला आता जावं लागेल, पण जाता जाता विचारलं पाहिजे नेमकं त्या ठिकाणी युद्धाचं कारण काय? दादा अरे युद्धाचं कारण काय? म्हणजे मी त्या रामाची पत्नी पळून आणली. दादा किती सोपं आहे, तिला सोडू म्हणजे एवढ्याला उठवलं का? जा युद्धाला गेलं. गेल्याबरोबर आता त्यानं जर रणांगणात पाय ठेवला ना महाराज तर त्यांना अनेक वानर गतप्राण व्हायचे. अशी बुचकुली पकडली का अनेक वानर बुचकुलीत यायचे. त्या बुचकुलीमध्ये एक गंधमादन नावाचं वानर आलं. पहा बरं, त्याने ते बाकीचे वानर टाकले पण गंधमादनला असं जवळ घेतलं. त्या गंधमादनाचं एक वैशिष्ट्य होतं, त्याच्या शरीराचा सुगंध सुटलेला होता, अतिशय सुगंध होता म्हणून त्याचं नाव गंधमादन होतं. त्याचं जवळ घेतलं, त्याला विचारलं क्या चल रहा है? तो मला फॉक चल रहा है. जाऊ दे ज्याला करेल करून जा, नाही तर जेवून जा बरं 2-2 घास. अरे एवढा सुगंध कसा? म्हणले अरे उपजताच माझ्या शरीराचा किंवा मला साधूंना आशीर्वाद दिलाय म्हणून सुगंध आहे. मी तुला सोडून देतो, फक्त एक मन मी रावणाचं आहे, मन मी तुला सोडून देतो. तेवढ्यामध्ये गंधमादनानं सांगितलं कुंभकर्णा अरे मी रामाचा होतो, रामाचा आहे आणि रामाचा राहील, मी अजिबात रावणाचा म्हणणार नाही. राग आला याला, यानं दुसरं बोट त्याच्या डोक्यावर ठेवलं, नाका तोंडातून घळघळ रक्त यायला लागलं. आणि या कुंभकर्ण म्हणू लागला गंधमादना मरशील म्हण रावणाचा. तो म्हणला मरेल पण रामाचा म्हणून मरेल, रावणाचा म्हणणार नाही. याला निष्ठा म्हणतायत महाराज. विढाल विढाल एवढा भगवंत प्राणाही पेक्षा जास्त आवडतोय. आणि याच्यात फार विस्तार आहे. आपल्याला प्राण आवडतो पण त्या संतांना प्राणाही पेक्षा देव आवडतो. त्या देवाचं रूप आवडतं. आवडे हे रूप गोजिरे सगुण, ते अतिशय गोजिरे. राजस सुकुमार मदनाचा पुतळा रवी शशिकळा लोपली, अतिशय सुंदर आहे महाराज. पाहत राहावं असं वाटतं. साईनाथ भगवंताचं रूप नुसतं पाहत राहावं असं अतिशय तेजोमय आपण बनवलेलं आहे. काय मूर्ती महाराज.
एकदा हे सगळं ज्यांचं नियोजन आयोजन आहे याकरता टाळ्या वाजवा महाराज. अतिशय सुंदर आहे, अतिशय सुंदर. म्हणून मला या अभंगाची निर्मिती मला वाटलं ही अतिशय सुंदर आहे. म्हणून आपल्यालाही म्हणावं वाटतं, आवडे हे रूप गोजिरे सगुण आणि पाहता लोचन सुखावले. डोळ्यानं पाहता क्षणी आता त्या ठिकाणी काय होते, सुखाकार वृत्ती होते. पण आता दृष्टी पुढे ऐसा चितूर आहे, जो मी तुझ पाहे वेळोवेळा, असा एक पाठ आहे. आणि जो मी तुझ पाहे पांडुरंगा, म्हणून आता मी वेळोवेळा मला ते रूप माझ्या डोळ्यासमोर असावं. का बरं, लांचावले मन लागली से गोडी, ते जीवेना सोडी ऐसे झाले. आता त्याला गोडी लागली, ते जीव त्या ठिकाणी सोडेल पण तुझं रूप सोडणार नाही. आणि शेवटी तुकोबाऱ्या म्हणतात, तुका म्हणे आम्ही मागावी लढीवाळी, पुरवावी आळी माय बापा, आता दृष्टी पुढे ऐसा चितूर आहे, जो मी तुझ पाहे पांडुरंगा, किंवा जो मी तुझ पाहे वेळोवेळा. सगळ्यांनी हात वरती करायचे, सगळ्यांनी. संपली माझी सेवा, सगळ्यांनी हात वरती करायचे, सगळ्यांनी. आणि आता सगळी शूटिंग घेणारी आपली, सगळ्यांनी अतिशय जोरदार भजन करायचंय. विठोबा रखुमाई, टाळी टाळी येते. सगळ्यांनी हात वरती, टाळी वाजवा. घेतले काय? वा वा वा, हे सांगावं लागत नाही. सगळ्यांनी एकदा मी गर्जना देतो तेवढी दे. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज.